आणि घराण्याला पार्श्वभूमी आहे. जसं कृष्णाने बोलताना सांगितलं की घराण्याचं नाव असंच पुढं जाईल. मी थोडंसं एक स्टेप पाठीमागं कृष्णामध्ये साहेबांच्या पुढची स्टेप आहे, म्हणजे पंतप्रधान साहेबांच्या पुढची तिसरी पिढी आहे. त्याच्या पाठीमागच्या पिढीमध्ये फार मोठा इतिहास आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये पोद्दार परिवार आहे, त्याचं नाव घेतल्याशिवाय तो विषय कधीच पूर्ण होता. आता ती तुम्हाला माहीत नसेल, आपल्या जी बॉर्डरची गावं होती हैदराबाद स्टेटच्या आणि बाकीच्या महाराष्ट्राच्या, त्यातल्या ह्या गावांनी ज्यावेळेस निजामाकडून स्वातंत्र्यामध्ये सामील व्हायचं ठरवलं, त्या चळवळीमध्ये जी मुक्तीपूर नावाची एक चळवळ चालू झाली होती, ती आम्हाला निजामशाहीमध्ये राहायचं नाही. त्याच्यामध्ये साहेबांच्या वडिलांचा, म्हणजे आपल्या पोद्दार साहेबांच्या आजोबाचा फार मोठा रोल आहे. त्या भागामध्ये 1.25 वर्ष जवळजवळ कुठलंही शासन नव्हतं, आणि हे जे मुक्तीपूर स्वातंत्र्य चालायचं, स्वराज्य चालायचं, त्यांचं कोर्ट ह्यांच्या घरामध्ये आणि तिकडे गावामध्ये होतं देगावाला. आणि त्या कोर्टची खासियत अशी होती की तात्काळ तोडगा, केस वगैरे नाही, समोरच्याची घटना ऐकून घेतली, त्याच्यावरती जो तो गुन्ह्याला पात्र आहे तो गुन्हा तर जागेवर दिला जायचा. पाठीमागं हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये मला सारखे नावं 2-3 एक लक्षात यायची, कारण माझे आजोबा म्हणजे आईचे वडील त्याच्यामध्ये समाविष्ट होते. आणि मला फार आनंद ज्यावेळेस कधी वाटला की ते जे पोद्दार कुटुंब आहे ते आमच्या पोद्दार साहेबांचे आजोबा आहेत म्हणल्यानंतर फार आनंद वाटतो. अशा राजकीय पाठीमागच्या चळवळीचा वारसा साहेबांना मिळालेला आहे. जसं कृष्णा म्हणला की ह्या परिवाराची शान मी नक्कीच व्हावी, हे पाठीमागचं पहिल्यांतर तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे रिटायर होताना साहेब नायब तहसीलदार म्हणून रिटायर झाले, बरोबर. ही रिटायरमेंट माझ्या दृष्टीने महत्वाची नाही. रिटायरमेंट आज त्यांच्या 75व्या वर्षाची महत्वाची कुठली आहे. त्यांच्या नावाप्रमाणे त्यांच्या नावात उत्तम नाव आहे, 4 मुलं आहेत. कुठल्याही आईवडिलासाठी एक गोष्ट महत्वाची असते, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि 4ही मुलं साहेबांनी अशा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा झेंडा रोवून आज उभा आहे. आणि बघा प्रत्येकाच्या नावामध्ये उ आहे. साहेबांचं नाव उत्तम आहे, उन्मीस सर आहेत, उदय सर आहेत, बाकीचे अजून 2 जण आहेत, आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये ते उत्तम आहे. म्हणजे आपले पोद्दार साहेब तर आता मी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही, अतिउत्तम आहेत. आता जबाबदारी या 4घांची पण पूर्ण झाली. आता जबाबदारी आहे कृष्णाची, श्रावणीची किंवा आणखीन आपला मानव आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे अशा घराण्याचा मोठा वारसा असलेली मुलं त्यांच्या घराण्याचं नाव नक्कीच पुढे घेऊन जातील. आणि सगळं सुख आज 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजोबाला सुद्धा बघायला मिळतं. ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. ह्याच गोष्टी पुढे जाऊन सन्माननीय उत्तमराव पोद्दार साहेबांना उत्तम आयुष्य लाभो, त्यांचं उत्तम प्रशासनावरती पकड होती, त्यांनी मुलं उत्तम घडवलेली आहेत. आणि जसं मोरे साहेबांनी आता सांगितलं की जर घरी आलं आणि एखाद्या वेळेस जर साहेब नसले आणि काका समोर असले तर साहेब नाही त्याची उणीव कधी भासत नाही. म्हणजे अगदी त्यांच्या मधला तो तरुण एकदम बघायला मिळतो. म्हणजे बघा, म्हणजे माझा आतापर्यंत जरी इन्शन आहे, साहेब कधीच नाहीत बसलेले असले ना उठून डायरेक्ट सेक हँड करतात. ते असं नाही करत की मी जागेवर बसलो या बसा, त्याच्यामुळे एक एनर्जी येते. आणि मग नेहमी मला आता घरात आल्यानंतर मी पहिला पाऊल ठेवला की बघा असतो कुठं आहे. मी जास्त बोलत नाही, सेक हँड करतो, काय पाहिजे ती एनर्जी घेतो. म्हणजे काय तुम्हाला सांगायला काही नाही, एनर्जी घेतो म्हणजे काय की हेच नशीब आम्हाला लाभो म्हणतो आणि पुन्हा इतकं वर लावलं म्हणजे काय असं ते ट्रेनिंग करतो. अशा साहेबांना पुढचं त्यांचं उर्वरित आयुष्य आहे ते एकदम उत्तमरित्या लाभो, निरोगीरित्या त्यांनी असं आनंदी राहो, मित्र परिवाराच्या पेरामध्ये राहो, कुठल्याही औषध गोळीची त्यांना गरज न लागो एवढी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.